तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा जळगाव जामोद रोडवरील आसलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर 22 मार्चच्या संध्याकाळी 6 वाजेदरम्यान भीषण अपघात झाला। नांदुराकडून येणाऱ्या ऑटोला जळगाव जामोदवरून पुण्याकडे जात असलेल्या ट्रॅव्हल्सनी जोरदार धडक दिली। या अपघातात ऑटोमधील सुमारे 4 ते 5 प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। जयश्री किसन उद्धट, वय वर्ष 38 असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून जखमींमध्ये एका मुलाचाही समावेश आहे। अपघातानंतर सर्व जखमींना प्रथम जळगाव जामोद येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात रेफर करण्यात आलं। MH19 BJ 2825 या क्रमांकाचा ऑटो नांदुरावरून जळगाव जामोदकडे येत होता। त्याचवेळी श्री साई रथ ट्रॅव्हल्स क्रमांक GJ 14W0541 जळगाव जामोदवरून पुणेकडे जात असताना आसलगाव नजीक या वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली। दरम्यान ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून सदरची दोन्हीही वाहने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे। त्याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। तर अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करत वाहनाची तोडफोड केली। काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली, तर ट्रॅव्हल्स चालक जगदेव देवचंद राठोड राहणार पाचोरा जिल्हा जळगाव याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 106 1 281125A 125A मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार 184 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता दिलीप पिंगळे, आसलगाव।